आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आता गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय, काय अपडेट्स मिळतायत? नक्कीच यामिनी, काल झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर उल्हासनगर असेल किंवा कल्याणमध्ये तणावाचं वातावरण सध्या जे आहे ते पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूणच 6 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपींना अटक केली असली तरी 3 आरोपी जे आहेत ते अद्याप देखील फरार आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस जो आहे तो शोध घेत आहेत। मी सध्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये आहे, ज्या पोलीस ठाण्यामध्ये हा संपूर्ण गोळीबाराचा प्रकार घडला। ही समोरची जी पोलीस निरीक्षकाची कॅबिन आहे, त्या कॅबिन मध्ये हा गोळीबार झाला आणि हा गोळीबाराच्या नंतरचे जखमी आहेत महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील यांना त्वरितच ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आता ह्या दोघांवरती उपचार सुरू आहेत। महेश गायकवाड यांच्या शरीरातील ज्या 6 गोळ्या आहेत त्या डॉक्टरांनी काढलेल्या आहेत, मात्र प्रकृती जी आहे ती अजून देखील चिंताजनक आहेत। शिवसेनेचे खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे हे रात्रभर त्या रुग्णालयामध्ये ठाण मांडून होते जोपर्यंत शस्त्रक्रिया होत नाही। अनेक नेते जे आहेत ते आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। तसेच ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना आता पोलीस जे आहेत ते वैद्यकीय चाचणीसाठी तपासणीसाठी जे आहेत ते रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत। त्यानंतर त्यांना पुन्हा ह्याच पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाईल आणि दुपारनंतर त्यांना न्यायालयामध्ये जे आहे ते न्यायालयासमोर सादर केले जाईल। त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणानंतर काय अजून बाबी समोर येतात ते पाहणं गरजेचं आहे। मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणमधील द्वारली या गावात एक जमीन आहे आणि या जमिनीच्या वादातनं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। कुठेतरी या पोलीस ठाण्यामध्ये दोघांमध्ये चर्चा होणार होती आणि चर्चेच्या माध्यमातून एक मार्ग काढण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं होणार होतं, मात्र याच ठिकाणी तणाव निर्माण झाला आणि हा संपूर्ण गोळीबाराचा प्रकार जो आहे तो घडल्याचा पोलीस तपासामध्ये सध्या तरी समोर आलेला आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत निखिल चव्हाण सुद्धा आहेत आमचे प्रतिनिधी। निखिल, काय अपडेट्स मिळतात? कारण आता गणपत गायकवाड जे आहेत त्यांना अटक झालेली आहे, तर त्याच वेळेला महेश गायकवाड यांच्यावरती शस्त्रक्रिया सुद्धा झालेली कळते आहे। नक्कीच यामिनी, पाहायचं झालं तर महेश गायकवाड यांच्यावरती ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा त्यांना त्यातील उल्हासनगर येथील स्थानिक रुग्णालयामध्ये आहे ते पाठवण्यात आलेलं होतं, परंतु त्यांना अधिकच्या उपचाराची गरज होती, त्यामुळे ठाण्यातील याच ज्युपिटर हॉस्पिटल येथे त्यांना घेऊन आणण्यात आलेलं आहे। आज सकाळी संपूर्ण शस्त्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। या शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या शरीरातून तब्बल 6 गोळ्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। तर त्यांचाच सहकारी असलेला राहुल पाटील याच्यावरती देखील हा गोळीबार झाला आणि त्याच्या शरीरातून या 2 गोळ्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी डॉक्टरांची टीम आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे। तर हॉस्पिटल प्रशासनाच्या आवारात देखील आपण पाहत असू तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही संपूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून काल मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलच्या आवारात गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील याच हॉस्पिटलमध्ये थांबलेले आज सकाळपर्यंत थांबलेले होते आणि महेश गायकवाड यांच्यावरती हे संपूर्ण उपचार सुरू होते, त्यांच्यावरती त्याचं बारीक लक्ष होतं। गोपाळ लांडगे असतील ते देखील या ठिकाणी येऊन गेले, तर शिवसेनेचे नेते या ठिकाणी रात्रीच महेश गायकवाड यांच्या उपचारासाठी यांनी धाव घेतलेली आहे आणि संपूर्णपणे उपचार आहेत ते करून घेतलेले आहेत। महेश गायकवाड यांची प्रकृती आता देखील गंभीर आहे म्हणून त्यांना याच हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर राहुल पाटील हे देखील या ठिकाणी आयसीयू मध्ये असल्याचं पाहायला मिळते। त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक विशेष टीम आहे ती देखील ठेवण्यात आलेली आहे आणि त्यांना उपचाराची या ठिकाणी गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी।